नमस्कार गुरुजनांनो, मी भैया पवार आपलं सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण चालू घडामोडी या विषयासंदर्भात आजचा दैनिक लोकसत्ता या अंकाविषयी चर्चा करणार आहोत. तर आपली चर्चा आपण पुढे नेण्याआधीच आपण आजच्या कोरोना व्हायरसचे अपडेट एकदा घेऊयात. तर जगभरात जे काही आता कोरोना केसेस झालेल्या आहेत सध्या त्या आहेत 36,58,288 आणि एकूण जे डेथ आहेत, जे लोक सध्या आता आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाहीत अशांची संख्या आहे 2,52,566. तर तसेच या कोरोना संकटावरती मात करण्याची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 12,03,064. त्याचप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर सगळ्यात जास्त हे पॉझिटिव्ह केसेस महाराष्ट्रामध्ये आहेत, ते आहेत 14,541. त्यापैकी ज्या रुग्णांनी या संकटावरती मात केलेली आहे अशांची सुद्धा संख्या आहे 2,04,065 आणि तसेच 583 लोक हे सध्या आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाही आहेत. सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्येच आढळून येते. त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा जवळजवळ 5,804 लोक हे कोरोना या विषाणूमुळे ग्रासलेले आहेत. तसेच तेथील या रोगावरती मात करणाऱ्याची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 1,195. अशा पद्धतीने सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. ही एक आता सध्या एक दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल. तर असो, आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजच्या दैनिक लोकसत्ता या अंकामध्ये आपण विचार संपादकीय अग्रलेख असे कुतूहल व अर्थवृत्तांत याविषयी पाहणार आहोत. आजच्या लेखामध्ये बरेचसे चांगले असे खूप सुंदर असे लेख आलेले आहेत. त्यामध्ये आहे एक विचार या लेखामध्ये नव्या विश्वरचनेत भारत पहिली बाजू या लेखामध्ये कल्पना आणि एक नवीन विश्वरचनेतील भारत याविषयी आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याच्या संपादकीयमध्ये बंदी शाळेचे विद्यार्थी, समोरच्या बाकावरून या लेखामध्ये आपले अर्थमंत्री, माजी अर्थमंत्री जे आहेत भारताचे, त्यांनी कल्पनारम्यतेचे शस्त्र याविषयी असे खूप सुंदर अशा शब्दामध्ये वर्णन केलेले आहेत. एक वास्तविकतेची कल्पना जी आपण सध्या करतोय आणि वास्तविकता काय आहे यांचं खूप योग्य पद्धतीने सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर अन्वयार्थमध्ये आपण पाहणार आहोत की अजूनही रक्त मागत उठती, जो काही आता काश्मीरमध्ये जो काही आतंकवादी हल्ला झाला आहे आणि आपले जवान शहीद झाले याविषयी या लेखामध्ये खूप माहिती दिलेली आहे. तर आपण आता पाहूयात सुरुवातीला विचार. आता नव्या विश्वरचनेत भारत हा लेख आपले भाजपचे केंद्रीय सरचिटणीस राम माधव यांच्याद्वारे दिला गेलेला आहे. तर यांचे विचार काय आहेत नव्या विश्वरचनेत भारत याविषयी ते आपण जाणून घेऊयात. आता यांचं असं म्हणणं आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग हा जगभर पसरला आहे. त्यानंतर आता जगभर पसरला आहे तरी सुद्धा जे काही मोठे आपले महासत्ता आहेत आपल्या पूर्ण जगामध्ये, त्यांचं सहकार्य सुद्धा पोकळच ठरलेलं आहे. त्यासाठी एक अशी नवीन विश्वरचनेची गरज आहे की जी या पूर्ण परिस्थितीला सांभाळू शकेल. परंतु आता यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आहे तेच असं म्हणावं लागेल की मोदी सरकारांचं. त्यांच्या जे नेतृत्वाचे गुण जगाला दिसले आहेत की खूप चांगल्या पद्धतीने असे भारतामध्ये सध्या कोरोना विषाणूंना आळा घालण्यासाठी आपण जे काही पावलं उचलत आहेत त्यानुसार यांनी भाष्य केलेलं आहे. कारण काय आहे की लोकशाही पद्धतींचे नेतृत्व करण्याचा मोदी सरकारांचा जो आग्रह आहे हा भारतात काही नव्या विश्वरचनेच्या एक पायाभरणीसाठी अग्रस्थान देणारच आहे. म्हणजे सगळ्यात पुढे आपणच असू, कारण लोकशाही पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राज्यकारभार करायचा आहे, कशा पद्धतीने प्रत्येक परिस्थितीवरती मात करायची आहे याविषयी यांनी चर्चा केली आहे. जवळपास आता 100हून अधिक वर्षापूर्वी युरोप, अमेरिका किंवा ते युरोपीय देशांच्या वसाहती जसे आपल्या दुसऱ्या देशातून येणाऱ्या किंवा परप्रांतीय जे म्हणत असतो आपण, या पारपत्रांचे यांना आपल्या राज्यात येण्यासाठी किंवा देशामध्ये येण्यासाठी सुरुवातीच्या काळात यांना कुठल्याही प्रकारचे आपण आता जे म्हणतोय विजा म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं एक डॉक्युमेंटेशन यांना त्यावेळेला त्यांना आवश्यकता नव्हती. परंतु आता पहिल्या महायुद्धानंतर मात्र हे सगळं बदललेच आहे. आता ज्या राष्ट्रांच्या सीमा आहेत या आखून दिलेल्या आहेत आणि पूर्ण एका देशातून दुसऱ्या देशात जाणे सुद्धा ही खूप अवघड तर नाही म्हणता येणार, पण तो एक किचकट अशी बाब ठरलेली आहे. अशातच आता
आर्थिक कुंठितावस्था आणि पाठोपाठ मंदीही आली आहे, जी काही आपले अर्थकारण याविषयी पूर्ण अर्थव्यवस्थेतच जे एका कोरोनाच्या विळख्यात गुंतलेलं आहे त्याविषयी. कारण राष्ट्रवाद आणि काहीसा अतिरेकी राष्ट्रवाद बोकाळून आणखी एक महायुद्धच अटळ ठरलं आहे. त्याचं कारण असं आहे, की दुसऱ्या महायुद्धानंतर आपली एकमेकांशी जुळलेली पण संस्थात्मक स्वरूपाची अशी जागतिक व्यापार व्यवस्था तयार झाली होती. पण काय झालंय गेल्या 65 वर्षात त्यामध्ये कित्येक अडथळे पचवीत तीच विश्वव्यवस्था तगून राहिली आहे. अजूनही त्यामध्ये काही बदल नाही आहे. परंतु आता एक COVID-19च्या महासाथीने मात्र काय झालंय विश्वव्यवस्थेला होतेचे नव्हते करून टाकणारेच आव्हान दिलेलं आहे. कारण याआधी जरी काही आपल्यावर नैसर्गिक म्हणा किंवा अनैसर्गिक अशा आपत्ती आल्या असल्या तरी आपली जनता ही एवढी हतबल झालेली नव्हती. परंतु यांनी या कोरोना काळानेच खूप मोठं असं आपल्यासमोर आव्हान ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीच्या काळातच काय झालं होतं, की ते प्रत्येक देश हे फक्त आपल्या पुरतेच पाहत होते. म्हणजेच त्यांची काय होती एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू होती. तसे आता दिसत नाहीत. कारण काय आहे, यापुढे जगातील देश हे अधिक बंदिस्त आहेत. म्हणजेच का, की या कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी या विषाणूचा प्रत्येक देशाने काय टाळेबंदीचा निर्णय घेतला असेल किंवा ठराविक अशा भागामध्ये टाळेबंदीचा निर्णय घेतला असेल. त्यामुळे हे कसे झालेत एकाधिकारशाहीकडेच वाटचाल सुरू आहे. तसेच हे देश अधिक बंदिस्त झालेले आहेत. कारण काही संकुचित राष्ट्रवाद जपणारे जे काही आहेत त्याविषयी राज्यशास्त्रांच्या काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की हे देश जे आहे अधिक बंदिस्त आणि संकुचित राष्ट्रवाद जपणारेच होऊन जाणार आहेत. आजच्या या कोरोना काळामुळेच त्यांना अशीच एक शिकवण मिळणार आहे, की ते संकुचित आपल्या स्वतःपुरताच राष्ट्रवाद जपतील आणि हे देश अधिकाधिक बंदिस्त होत जातील, जे की आता जसे मुक्त आहेत तसे राहणार नाहीत. त्याचबरोबर आपल्या अर्थशास्त्रांनी असं मत मांडलेलं आहे, की जागतिकीकरण आणि मुक्त व्यापार यांच्यावर काय झाले आता संक्रांत झाल्याचा सूर लावलेला आहे या सगळ्यांनी. तर हा निराशावाद जो आहे हे कुठून आला किंवा याचे काय कारण फक्त काय कोरोना रुग्णच आहे का? निव्वळ कोरोना कुळातील एखाद्या विषाणूमुळे हे घडलेलं आहे का? नाहीच. तर यांचे जे काही कारण आहेत त्याविषयी आपण पाहूयात. ते आहे एक विजोड सहकार्य. आता विजोड सहकार्य म्हणजेच नेमके यांना काय म्हणायचंय? यामध्ये असे म्हटलं जातं, की महाशक्तिशाली समजल्या जाणाऱ्या दोन देशाच्या आत्मविश्वासाला डळमळीत करणारे जे काही हादरे आता दिलेले आहेत या कोरोना या विषाणूने, तर त्यामध्ये पहिले आहे, की अमेरिकेतील ह्युअर इन्स्टिट्यूशन मधील इतिहासकार नायल फर्ग्युसन यांनी अ, एक भाष्य करताना असं म्हटले आहे, की चीन आणि अमेरिका या दोन्ही देशाचं संयुक्तपणे असं अ, बेरीज करून त्यांना चिमेरिका हे अगदी विजोड कसे होते याविषयी त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय आहे, की गेल्या 10 वर्षामध्ये चीन आणि अमेरिका यांची आर्थिक संबंधाचे जे काही प्रारूप दाखवून दिलेले आहेत त्यांनी, तर त्याविषयी फर्ग्युसन यांनी तुलना केलेली आहे ती निचिबेई याचाच अर्थ काय अमेरिकन जपानी या जपानी शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या व जवळपास 20 शतकाच्या अखेरपर्यंत टिकून राहिलेले जपान अमेरिका आर्थिक सहकार्याशी केलेली आहे. परंतु काय चिमेरिका हे अगदीच विजोड कसे होते हे कोरोना विषयामुळे आता उघड झालेलं आहे. तर आजच्या या चीनच्या नेतृत्वावर गंभीर आरोप सुद्धा केले जात आहेत, की घातक विषाणूंना हे सीमा ओलांडून महासाथ एक पूर्ण जगामध्ये जे फैलवण्यामागे हे चीनी नेतृत्वाचा हात आहे. परंतु तेच काय हे लपवाछुपी करत आहेत, की हे जे काही झाले ते आमच्यामुळे काही झालेलेच नाही. आता अगदी गेल्या आठवड्यातच काय झालं होतं बघा, चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 82,000 आणि बळी जवळपास 4,500 असे आकडे सांगितले जात होते. ऍक्च्युअल मध्ये चीन तर आपल्याला जे काही आकडे आहेत ते पूर्णतः सांगतच नाहीये. परंतु जशी काही गेल्या आठवड्यात आपल्याला आकडेवारी मिळाली आहे त्यानुसार हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर त्याचप्रमाणे वॉशिंग्टन शहरातील तर या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठीच बघा वॉशिंग्टन शहरातील जे काही आपलं अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूट जे आहे यांच्या या थिंक टँक मधील विश्लेषक डेरेस सीझर्स यांच्या दाव्यानुसार काय की सध्या चीनमध्ये प्रत्यक्षात जवळपास 29 लाख बाधित आहेत. तर बघा आकडेवारी काय सांगते आणि यांचं म्हणणं काय आहे, की चीन म्हणते की आमच्या इकडे फक्त बळी जे आहेत ते 4.5 ते 5 हजाराच्या दरम्यान आहे, परंतु प्रत्यक्षात चीनमध्ये 29 लाख हे कोरोना बाधित झालेले आहेत. तर आता दुसरा मुद्दा असा आहे, की पहिला झाला विजोड चीन आणि अमेरिका या विषयीचा. त्यानंतर आजचा चीन हा हिटलरी जर्मनी समान आहे. तर यांचं असं म्हणणं आहे, की आजचा चीन जो आहे हा हिटलरी जर्मनी समान झालेला आहे. आता काय झालेलं आहे, की काही देशामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय रीतीभातींची बूज राखत नाही. कारण चीन कसं आहे
इंटरनॅशनल लेव्हलवरती काय चालू आहे किंवा आपले दुसऱ्यांशी परराज्यांचे कसे संबंध आहेत याविषयी तो काही मर्यादा बाळगून राहत नाही. चीन हा त्यापैकी एक देश आहे. कारण काय आहे, की हा देश ऐतिहासिक अनुभव संचित म्हणून सुद्धा माओने 1949 साली जेव्हा सत्ता काबीज केली होती, त्या क्रांतीपासून पुढे आतापर्यंतच्या अनुभवाद्वारे चालणारा हा देश आहे त्यांचा. कारण चीनचा जो आहे तो विश्व दृष्टिकोन कसा आहे, एका 3 महत्त्वाच्या बाबीवरती आधारलेला आहे. आता त्यांचं जर आपण वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलं, तर तो म्हणजे एक पहिला जीडीपी वाद आणि दुसरा म्हणजे चीन केंद्रित सत्ता. पूर्ण सत्ता ही त्यांना एकच हाती पाहिजे आणि तिसरं म्हणजेच काय, चीन हा अपवादात्मक जे काही आहेत त्यांचे तत्वच मानत नाही. अपवादात्मकतेचं तत्वच हा चीन मानत नाही. या तिन्हीचा उगम कुठल्या क्रांतीपासून झाला, की जी काही ऐतिहासिक अनुभव संचेतीची एक क्रांती आहे यापासून झालेला आहे. तर हा 1990 च्या दशकामध्ये डेंग शिओपिंग यांनी असं म्हटलेलं आहे, की आर्थिक प्रगती हे सर्वात महत्त्वाचे तर्कशास्त्र असल्याचे म्हटले जाते. त्याला चीनी अर्थशास्त्रात जीडीपी वाद असं म्हटलं जातं. आता हा जो यांचा पहिला प्रकार आहे जीडीपी वाद म्हणजेच काय आहे, की 1980 च्या दशकामध्ये शिओपिंग यांनी जो काही तर्क मांडलेला आहे त्यानुसार यांचा जीडीपी वाद आहे. म्हणजेच काय, सकल राष्ट्रीय उत्पादन वाढवत राहणे असे याचा अर्थ आहे जीडीपी वादाचा. त्यानंतर आता चीन केंद्रित राजकारण म्हणजेच एखादी सत्ता जी करण्यासाठी हे माओने स्वयंपूर्णतेचा पुरस्कार करीत स्वातंत्र्य व स्वायत्तेचा नारा दिला होता. तेव्हापासून तो आहे आजपर्यंत. आता याविषयी ओड टू द मदरलँड हे चीनी गीतकार वॉन शेंग यांचे गाजलेले देशभक्तीपर गीत आहे. त्यांचं एक महान आणि सुंदर अशा त्यांच्या आपल्या चीन या देशाविषयी त्यांनी जास्त उहापोह केलेला आहे. त्या गीतामध्ये देशभक्तीपर गीतामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आमच्या प्रिय या ग्रहासारख्या चिनी भूमीचे वर्णन आम्ही उच्च उन्नत शिखरे किंवा विस्तीर्ण मैदाने, यांगत्से आणि हुआंग नदीच्या दुथडीने असे करत राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने की प्रत्येक चीनी नागरिकांची मानसिकता ही अशा अभिमानावर आधारलेली आहे, की चीन हा अपवादात्मकच मान्य म्हणजे इतर कुणीही आम्हाला काही शिकूच शकत नाही, असा पराकोटींचा यांचा जो काही स्वतःवर विश्वास बसलेला आहे. तर हा विश्वास एकदम धोकादायक आहे. कारण स्वतः तेच मी जे म्हणतोय तीच योग्य दिशा. कारण या पाठीमागे जो आहे चीन स्वतःच शहाणपणाचं चालण्याचा काही निर्धार केलेला आहे आणि आपले प्रश्न आपणच सोडवणार हा आग्रह जो चीन नेते धरत आहेत ना, याविषयी यांनी इथं भाष्य केलेलं आहे. तर जगाकडे पाहण्याची चीनी राष्ट्रवादी दृष्टी ही इतिहासात पाहू जातात दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीला समांतर आहे. वांशिक श्रेष्ठत्ववाद आणि आर्यन हे अपवादात्मक आहे असे मानण्यासाठी इतिहासांची साक्ष काढणे हे सारे जर्मनीत घडत असल्याचे आपण 1930 च्या दशकापासून आपल्याला दिसत आहे. परंतु काय झाले, दक्षिण भूमी या मनवल्या जाणाऱ्या या देशांचाच प्रजासत्ताकाचा भाग असणाऱ्या जर्मन प्रदेशावर काय झालं, की त्यावेळेला 1930 च्या काळामध्येच किंवा त्याआधी हिटलरने कब्जा केला, तेव्हा उर्वरित युरोपीय देशांनी संघर्षाऐवजी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. उर्वरित जे देश आहेत त्यांनी काय नरमाईचे धोरण स्वीकारलं, परंतु काय झालं, ब्रिटन, फ्रान्स आणि इटली सारखे देश जेव्हा म्युनिक करार जो काही होता यांचा साजरा करीत होते, तेव्हा रुझवेल्ट त्यावेळेसचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते यांनी हे फक्त अधूर्ण सगळं बघत होते. प्रत्यक्ष त्यांचा काही त्यामध्ये सहभाग नव्हता. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जगभरातील लाखो जण तुमच्या कृतीला मानवतेची एक ऐतिहासिक सेवाच मानतील, पण कधी असं त्यांना वाटत होतं. अशी स्तुती रुझवेल्ट यांनी त्यावेळी केलेली होती. तर आता याच चीनच्या अमेरिकेच्या या अध्यक्षावरूनच आता सध्याचे आपले अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे, की ट्रम्प आता जागे झालेत. पण काय मात्र यानंतर वर्षभरामध्ये स्वतःच दिलेले त्यांनी असं म्हटलं होतं, की एका प्रसारमाध्यमाशी बोलताना ट्रम्पनी यापुढे एकही आक्रमण नाही असे वचन आपल्या तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी असं म्हटलं होतं, की या कोरोना विषाणूचा अमेरिकेत फैलाव वगैरे इशाऱ्यामध्ये विचलित होण्यासारखे काही नाही. म्हणजे त्यांनी खूप लाईटली अशी या परिस्थितीला घेतलं आहे. अशाच पद्धतीनं सुरुवातीच्या काळात सुद्धा काय झालं होतं, की त्यावेळेस हिटलरने सुद्धा असं वचन दिलं होतं, की यापुढे एकही आक्रमण नाही. असे वचन हिटलरने जो दिलेलं होतं तो वचन त्यांनी मोडलं आणि काय झालं, दुसरे महायुद्ध सुरू झाले. हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. कारण काय झालं होतं त्यावेळी सन 1939 ते 40 मध्ये ब्रिटन ज्या भूमिकेत होतं ना, तीच आज अमेरिकेची परिस्थिती झालेली आहे. तर या दोन परिस्थितींचा सांगड घालण्याचा इथे यांनी प्रयत्न केलेला आहे.
आता माध्यमांनी ही जी काही नवीन अफवा पसरवली आहे, माध्यमांनी आता या भयोद्यान वाढवू नये असे ट्रम्प त्यावेळेला आता म्हणाले होते. दुसरीकडेच बेल्ट अँड रोड रस्ते प्रकल्पाच्या लाभासाठी चीनला कवटाळणारी युरोपीय राष्ट्रे आता महासाथीशी जुळण्याचे प्रयत्न सुद्धा करत आहेत त्यामध्येच. आता विशेष म्हणजे या संसर्गाचा धोका परतवून लावण्यासाठी ज्या देशांनी कंबर कसली आहे ना, त्यामध्ये बहुतेक देश हे आशिया खंडातीलच आहेत. म्हणजेच आशियातील आहेत, लोकशाही देश. तिथे बी काय लोकशाही देशच आहेत. कारण दक्षिण कोरियाने या मार्गावर आघाडी घेऊन एका दिवसामध्ये अमेरिकेपेक्षा जास्त कोरोना चाचण्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सिंगापूरनेही चाचण्याचा वेग वाढवून हा विषाणूबाधित चिन्ह शोधून काढण्याकडे त्यांचंच काय प्रचंड प्रमाणावर कल आहे आणि प्रयत्न सुद्धा त्या पद्धतीने सुरू आहेत. त्यांच्याच लागोपाठोपाठ हाँगकाँग आणि तैवान यांना यापूर्वीच्या सार्स, जो की सुरुवातीला 2002च्या काळामध्ये आला होता, या साथरोगावरील बळीचा अनुभव असल्यामुळे त्यांनी कोरोनाशी लढ्यासाठी वेळीच पावले उचलून आपली कार्यक्षमता जी काय आहे ती दाखवून दिलेली आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. तो म्हणजेच काय की इस्लामवाद नव्हे, इस्लामचा द्वेष नव्हे, हा नवा वस्तुपाठच आहे. तर यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दुसरीकडे भारताने कोरोनाच्या आव्हानाशी लढण्यासाठी लोकशाही कार्यप्रवणता कशी वापरावी याचा एक आपल्याला वस्तुपाठ जगाला दाखवून दिला आहे. परंतु काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सहकार्याच्या साथीने लढाईत अग्रस्थानाचे नेतृत्व तर दिलेलेच आहेत सध्या. पण लोकांनीही पूर्ण त्यांना साथ दिलेलीच आहे. लोकांचं प्रत्येकाचं सहकार्य, त्यांच्या टाळेबंदी असतील किंवा त्यांचं जे काही शासनाच्या सूचनांप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग असेल, सामाजिक अंतर ठेवण्याची जी काही अंमलबजावणी आहे ती यशस्वी झालेली आहे. त्यानुसारच असं म्हटलं जातं की 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात 29,453 प्रत्यक्ष बाधित सध्या ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर मोदी यांनी कुठेही मनमानी किंवा एकाधिकारशाही अशी केलेली नाहीये. परंतु काही जण या कार्यपद्धतीविषयी मुद्दामच इस्लाम द्वेष वगैरे मानतात. आता हे तबलिगी जमाती वगैरेंचा जो काही द्वेष लावत आहेत किंवा त्याने ज्या काही प्रकारची कृती केली आहे त्याविषयी हे द्वेष लावत आहेत, अशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा भडकाऊ वातावरणात देखील आपल्या पंतप्रधान मोदी यांनी शांत व समतोल कृती आणि आशावाद यांचेच दर्शन आपल्याला सगळ्यांना घडवून दिलेले आहेत. कारण मोदींनी असे सिद्ध केले आहेत की लोकशाहीत जर दृष्टी नेतृत्व असेल तर काय उदारमतवादी मूल्यांशी तडजोड न करता सुद्धा हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. जे काही आता उदारमतवादींचं आहे यांच्याशी काही तडजोड न करता आपण आपले प्रश्न सोडवण्याकडेच लक्ष देऊयात. तर आज जी नवी विश्वरचना जन्म घेऊ पाहत आहे, तर त्यामध्ये भारत हा अमेरिका व जर्मनी सारख्या अन्य देशाच्या सहकार्याने, ज्याला आपण मोदी मानव केंद्रित विकासासाठी सहयोग म्हणतात, त्यावर आधारलेल्या जगाची बांधणी करण्यासाठी महत्वाची भूमिका एक बजावत आहे. कारण काय आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर जसे अटलांटिक चार्टर हे संमत झाले होते, तशा आता नव्या सामंजस्याची आज गरज असून पर्यावरण, आरोग्य सेवा आणि आपले जे काही तंत्रज्ञान आणि लोकशाही, उदारमतवाद हे त्याचे पायाभूत घटक असे असू शकतात, असं त्यांनी एक विचार इथे मांडला आहे. तर आता काय आहे, चीन हा आज जगभर तिरस्काराचाच विषय ठरला आहे. सगळं काही उठलं की काय चीनचा हात तिरस्कारच करणार आहे आणि त्या देशांतर्गत अवस्था ही तशीच आहे. तरी चीनला अद्याप संधी आहेच. अजून सुद्धा चीनला संधी आहे की आपल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या मान्य करून पुढे वाटचाल करावी. परंतु काय, आता चीनी कम्युनिस्ट पक्षात ज्याला आपण लुक्शियान दाओशेंग किंवा नेतृत्व संघ म्हणतात ना, त्याला काही जण निव्वळ सत्ता संघर्ष समजतील, पण प्रत्यक्षात काय आहे, चीनच्या नव्या भूमिकांसाठीचा तो संघर्ष असतो. असे प्रसंग भूतकाळातही बरेच आपल्याला आलेले आहेत. आज घडीले जगाने जे आहे तशाच परंतु आणखी भल्या भूमिकांसारख्यांची अपेक्षा आपण चीनकडून ठेवावी काय, हाच आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतोय. या पद्धतीने आज आपण जो की राम कदम यांनी मांडलेला त्यांचा जो विचार आहे याविषयी आपण चर्चा केलेली आहे. तर आता राम माधव यांनी जे मांडलेले आहे, तर आपण आता आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. यामध्येच यांचं प्रत्यक्ष मत असं आहे की जे काही सध्या आता सरकार निर्णय घेत आहे ते योग्य पद्धतीनेच करत आहे आणि यासाठी आपण जे काही आपण त्याला धार्मिक वाद म्हणतात किंवा धार्मिक क्लेश म्हणतात की एखाद्या जमातीने हा विषाणू पसरवला आहे त्यामुळेच आज ही परिस्थिती झाली आहे. तर असा या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण कशा या परिस्थितीतनं, या वाईट काळातनं पुढे जावे याविषयीच मोदी सरकारचं जे काही आता सध्या त्यांचं नेतृत्व आहे याविषयी यांनी भाष्य केलेलं आहे. तर असो,
खूप छान असा लेख होता. तर आपण आता पुढील लेखाकडे वळूयात. तो आहे की आजचा संपादकीय. यामध्ये यांनी असं शीर्षक दिलेलं आहे की बंदी शाळेचे विद्यार्थी. आता बंदी शाळेचे विद्यार्थी मध्येच नेमकं काय आहे त्याविषयी आपण बघूया की यांचा आपल्या संपादकीय काकांश्रींचं असं मत आहे की आपण सुरुवातीला किंवा लहान असताना आपल्याला गप्प बसा, काही करत असेल, काही बोलत असेल तर गप्प बसा. असा जो काही परंपरेचा आपल्यावर परिणाम झाला आहे, काहीतरी करून दाखवण्यापेक्षा जे आहे ते बंदच करून दाखवायचं आणि शांत बसायचं. आता हे जे आपण सुरुवातीला लहानपणी करत होतो तेच आता काय आपलं प्रशासन सुद्धा आज करण्यातच धन्यता मानत आहे. सगळं बंद करून बसण्यातच. तर याविषयी त्यांनी या लेखामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. तर ते आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. आता काय झालंय की या टाळेबंदीच्या काळामध्ये मजुरांना गावी सोडण्यासाठी टाळेबंदीचा दुसरा अंक पूर्ण होईपर्यंत थांबण्याचे कारण काय होतं? की सुरुवातीलाच का नाही सोडून दिलं, की आतापर्यंत बाबा 2 फेज पण झालेले आहेत. लॉकडाऊन 2.0 पण झाले आहे. तर हे पूर्ण होईपर्यंत थांबण्याचं काय कारण होतं? जेव्हा टाळेबंदीची तिसरी फेज सुरू झाली तेव्हाच या मजुरांना का बरं घरी सोडण्यात येत आहे किंवा जाऊ देण्यात येत आहे यासाठी इतका वेळ का घेतला गेला? आणि दुसरं म्हणजेच जी काही आपली दुकाने आहेत ती तिसऱ्या टाळेबंदीत सुरू झालेली चालतात. तर ती दुसऱ्या टाळेबंदी जेव्हा होती त्यावेळेस का चालू केलेली नाहीत? आता या सगळ्या प्रश्नाविषयी चर्चा जी आहे यांनी केलेली आहे. या प्रश्नांची उत्तरे आता हे म्हणतायत की सरकारकडे पण नाहीत आणि स्थानिक अधिकारी सुद्धा आपापल्या परीने प्रतिबंध वाढवतच राहत आहेत, की ज्यांच्या मनात आलं त्यांनी वाढवलं. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनीच. आता काय आहे की कोरोना प्रणीत टाळेबंदीचा तिसरा अंक सुरू झाल्यानंतर त्यात सोमवारी संपूर्ण देशभरात फक्त 2च गोष्टी तेवढ्या समान दिसल्या. ती एक म्हणजेच काय आपापल्या मूळ गावी परतू पाहणाऱ्या स्थलांतरितांच्या घोळक्याच्या दिशेने हिंडणे आणि दुसरं काय की मद्यासाठी लागलेल्या रांगा. गोष्ट छोटी आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी जेव्हाच हे मद्याचे दुकान जेव्हा सुरू झाले होते, तेव्हा अशा लांबच्या लांब अशा रांगा लागलेल्या होत्या. ही एक आपल्याला हास्यास्पद विषय म्हणता येणार नाही, परंतु खरंच एक शोकांतिकेचा असा भाग आहे. तर असो आपल्या जवळपास म्हणजेच दुकाने उघडण्याआधीच मद्य खरेदीसाठी या उत्साही भाविक भक्तांनी चांगलीच रांग लावलेली होती. त्यात विशेष कौतुकाची बाब म्हणजे या रांगेत जे काही सगळे उभे होते ना, ते प्रत्येक श्रेणीतले होते. उच्च श्रेणीपासून मध्यम ते ज्यांच्याकडे आता सहभाग असेल की ज्या नागरिकांचा यामध्ये सहभाग होता ते प्रत्येक श्रेणीतलं होतं. परंतु काय आहे की दुसरीकडे काय प्रत्येक देशातील शहरामधून आपापल्या गावी जाणारे जे काही लोकं आहेत त्यांच्या तांडेचे तांडे किंवा अशा बऱ्याचशा लोकांचा घोळका हा जाताना सुद्धा दिसत आहे. तर वणवण अशा वेगवेगळ्या एका भयानक परिस्थितीतनं त्यांना मार्ग काढत ते आपल्या गावाकडचा रस्ता त्यांनी धरलेला आहे. परंतु त्यांचं म्हणणं असेच आहे की एखादे चोरीचं काम करावं इतक्या गुप्तपणे रेल्वे गाड्या हे सुद्धा सोडण्याचा निर्णय सरकार घेत आहे. तरी सुद्धा काही मजूर जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी सध्या सरकारकडून काही मदत मिळेल याच अपेक्षेमध्ये सध्या अडकून पडलेले आहेत. आता मद्यासाठी लागलेल्या रांगा ह्या उद्वेगजनक होत्या, तर मूळ गावी परतू पाहणाऱ्यांच्या रांगा या काय दयनीय होत्या. या दोन्ही परिस्थितीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की मद्यासाठी जे काही रांगा लागलेल्या आहेत, तर यामध्ये या एक यांना उत्साहीवर्धक असेल किंवा स्वतःचे जे काही आहे, एक सवय म्हणा किंवा यांच्या स्वतःच्या हौशीची पूर्तता करण्यासाठी लागलेली रांग आहे. तर दुसरीकडे काय आहे, की एक आपली दयनीय अवस्था घेऊन कशा पद्धतीने मजूर हे आपल्या गावाकडे जात आहेत. हे 2 चित्र आपल्याला समोर आलेले आहेत. तर त्यामध्येच आपलं संपूर्ण प्रशासन काय आहे, या व्यवस्थेचा एक मायक्रो मॅनेजमेंट जो काही आहे संपूर्ण प्रशासनाच्या कशा पद्धतीने व्यवस्था असावी याविषयी जे काही सूक्ष्म व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे की मराठी शब्दास एक सकारात्मक अर्थ आहे. तेथे तो अजिबात अभिप्रेत नाही. कारण काय आहे की काही सकारात्मकता नाहीये यामध्ये जे काही आपलं सरकार आता करत आहे. आपली पहिली संपूर्ण भारतीय मोटार जन्मास येण्यासाठी आता सूक्ष्म व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवं याविषयी त्यांनी सरकारला सुचवलेलं आहे की एका उदाहरणाद्वारे जेव्हा आपण बघूयात की रतन टाटा यांनी त्यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये जे काही गाड्या आपल्याला तयार होत आहेत, या गाड्या तयार करतानाच तेथील कामगारांना प्रत्येक वेळी खाली वाकावे लागेल आणि काय काम करावे लागेल. म्हणजेच काय की वाहन मोटारींच्या खाली जाऊन त्यांना जे काही कार्य करायचे ते करावं लागेल.
परंतु या अशा करण्यामुळे त्यांना काही जे काही शारीरिक त्रास होऊ शकतो, या गोष्टीचा विचार करून रतन टाटा यांनी काय केलं होतं, की सुरुवातीलाच हे कार्य करण्यासाठी, असे अवघड कार्य करण्यासाठी रोबोटची निर्मिती केली होती किंवा त्यांनी ती करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलेलं होतं. म्हणजेच त्यांचा या दृष्टीने त्यांना एक दाखवून द्यायचं आहे, की त्यांनी कशी आपले सूक्ष्म व्यवस्थापन केलं होतं, की बाबा आज जरी ही गोष्ट साधी वाटत असली तरी याचा परिणाम खूप वाईट होणार आहे. आताच टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात काय आहे, की कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचं काही वाव नाहीये. आता तिसरी टाळेबंदी सुरू झाली तरी. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की मोठा काहीतरी धोका पत्करण्यापेक्षा आपण सुरुवातीलाच सूक्ष्म व्यवस्थापनापासून सुरुवात केली पाहिजे. तर हेच यांचा सांगण्याचा उद्देश आहे. आता टाळेबंदीच्या आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यास तर अजिबात नाही. कारण आताच आपण सुरुवातीला बघितलं, की दिवसेंदिवस संख्या जी आहे ती धोकादायक अशी पातळीच ओलांडत आहे. असे असताना मग आता ही मद्य विक्री म्हणा किंवा दारू विक्री सुरू करण्याचा, तसेच स्थलांतरित मजुरांना मूळ गावी परतवण्याचा सरकारने निर्णय का घेतलाय? बाबा जेव्हा सुरुवातीलाच जी काही रुग्णसंख्या होती ती कमी होती. त्यावेळेस तर आपण उपाययोजना म्हणून पूर्ण टाळेबंदी पाडली आणि जसजशी संख्या वाढत आहे तसतशी आपण काय करत आहेत, की टाळेबंदी ही उठवत आहे. आता तिसऱ्या टप्प्यात मद्य विक्री चालत असेल, तर मग दुसऱ्या टप्प्यातही चालायला हवी होती, असं पण मत आहे त्यांचं. की मग तेव्हा काय झालं होतं, आता दुसऱ्या टप्प्यात मजुरांना सोडलं नाही, परंतु तिसऱ्या टप्प्यात सोडलं. तेच त्यांना पहिले किंवा दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या घरी मूळ गावी परत का जाऊ दिले नाही? तर याविषयी त्यांचं भाष्य आहे. तसेच त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेमुळे कोरोनावर नियंत्रण येत आहे असे कोणतेही चिन्ह सुद्धा आपल्याला दिसत नाही. पण तरी असं असलं तरी सुद्धा दारू विक्रीस परवानगी दिली जात आहे. कारण सरकारला वाटले म्हणूनच. कारण सरकार कसं आहे, आपली एक हाती सत्ता आहे, त्या कारणाने असे एक प्रतिपादन करत आहे, की आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करू. अशा वाटण्याची बुद्धी त्यांना कधीतरी आली. याला काही तार्किक उत्तर मिळतं का सरकारकडून? तर त्या सरकारकडनं काय आहे, याचं काही तार्किक असं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही. आता व्यवस्थित अंतर पाळून ग्राहक जर मद्य खरेदी आत्ता करू शकतात, तर ते काय सुरुवातीला सुद्धा करू शकले असते ना. कारण आणि यातूनच मध्येच काय बाकीच्या ज्या काही आपल्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी असतील, याविषयी सुद्धा आपण अशी खबरदारी पाळली असती. परंतु तिसऱ्या टप्प्यात मद्य तेवढेच हे जीवनावश्यक आहे का? बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत, त्या सुद्धा तर बंदच आहेत. जसे की आपले कपड्यांची दुकानं झाले किंवा बाकीच्या फळभाज्यांचे जे काही आहेत मोठे स्टॉल आहेत किंवा इतर जे काही आपले दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी ज्या काही मिळणाऱ्या आहेत, त्या सुद्धा आता सध्या बंदच आहेत. परंतु मद्यच हे एवढे जीवनावश्यक आहे का? आता जीवनावश्यक गोष्टी कुठकुठल्या आहेत आपल्याला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. आता मद्य हा अन्नामध्ये पण समावेश होत नाही आणि आरोग्यामध्ये पण समावेश होत नाही. मग यांनी जीवनावश्यक म्हणून यांनाच परवानगी का दिली चालवायला? तर हे एक त्यांनी इथे विचार मांडला आहे आणि हा खूप आपल्याला एक कळीचा मुद्दाच मानावा लागेल, की या पाठीमागे यांचा उद्देश नेमका तो काय आहे? की लोकांची मागणी आहे, की सरकारनेच त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी म्हणा किंवा त्यांना जो काही मिळणारा आहे या सगळ्या उलाढालीमधनं एक त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे, यासाठी सरकारने हा स्वार्थीपणा दाखवला आहे का? किंवा अधिकार गाजवला आहे का? याविषयी यांचं भाष्य आहे. तर आता हे जरी पूर्ण झालेलं असेल, सध्या टाळेबंदीच्या ह्याच्यामध्ये आपण ठिकठिकाणच्या किंवा जे क्षेत्र हे ग्रीन झोनमध्ये आहे, तेथील टाळेबंदी ही काय केली आहे, थोडीशी सुरळीत अर्थव्यवस्था चालण्यासाठी आपण त्यांना एक सवलत दिलेली आहे. परंतु मुळातच जेमतेम असलेली त्यांच्याकडची आता जे काही मूळ अशा परिस्थितीही वेगवेगळ्या ठिकाणी जे काही क्षेत्र रेड झोनमध्ये आहे, तिथे अडकून पडलेले आहेत ना, तर त्यांच्या जवळची जे काही रोकड आहे किंवा त्यांच्याजवळ जो काही पैसा आहे सध्या त्यांना जगण्यासाठी आवश्यक आहे, ते त्यांच्याकडचे आता इतके 40-42 दिवस झाल्यानंतर काय राहणार आहेत का? तसेच नाही. तर ती त्यांच्याकडून संपुष्टात येणारच आहे. असं सगळी परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली असताना सुद्धा सरकार त्यांना काही सुद्धा मदत अशी झालेली नाही. फक्त एवढंच की आता या मजूर जे काही अडकलेले आहेत, यांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठीच त्यांचा प्रवास खर्च त्यांना सुद्धा मागणार आहे किंवा एक उपकार म्हणून त्यांच्यावर जे काही एक सरकार आपल्या एक उपकाराच्या भूमिकेतून आपापल्या गावी पाठवताना या स्थलांतरित मजुरांची दुरवस्था जे काही आहे ते अनेक माध्यमांनी आपल्याला दाखवून सुद्धा दिलेली आहे, की सरकारला असं वाटतं, की मजुरांना असं वाटावं, की आम्ही तुमच्यावर उपकार करतोय आणि तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवतोय. परंतु प्रत्यक्षात जे काही मजूर आता एकाच रूममध्ये 8-8, 10-10 मजूर जे काही वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये राहत आहेत, त्यांच्या जवळचं बेसिक त्यांचं जे काही मूलभूत गरजा आहेत, या भागवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे
काही आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा हे जे अडकून पडले आहेत, तर त्यांची एकच मागणी होती, की आम्हाला आमच्या मूळ गावी परत जाऊ द्यात. परंतु सरकारने आतापर्यंत याविषयी काही सविस्तरपणे वृत्त दिलं नव्हतं. परंतु आता याविषयी त्यांनी मुळातच एक पाऊल उचललं आहे, की या मजुरांना आपापल्या मूळ गावी पाठवण्यात येईल. तर यामध्ये ते मजूर काय आहेत, आपली धन्यता मानून घेत आहेत. त्यांना असं काही त्यांच्या बँकेमध्ये कुठले खात्यात पैसे वगैरे जमा केलेले नाहीत का काही सरकारकडून त्यांना मदत होत नाही. जी एक मदत होते तीच सरकार आपल्या उपकाराची भूमिका गाजवून असं म्हणत आहे, की आम्ही तुम्हाला तुमच्या मूळ गावी पोहोचत आहोत. तर असं त्याच पद्धतीनं आता कोरोनामुक्तीचे जे काही प्रमाणपत्र देण्याविषयी बाब चाललेली आहे, की मूळ गावी यांना तर सोडण्यात येईल. परंतु त्यासाठीच काय यांना आपल्या पूर्ण माहिती एक द्यावी लागेल. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र जे आहे, ते यांना सादर करावे लागेल. आता यांच्याकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र सादर करणं काही एवढं पण सोपं राहिलेलं नाही. कारण आज प्रमाणपत्र देणाऱ्या या जे काही चाचण्या करून दिलं जातं, यांची संख्या सुद्धा खूप ठराविकच आहे आणि कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्याइतक्या चाचण्या करण्याची मुळात कोणत्याही सरकारची आज ऐपत नाही. कारण त्यांची सुद्धा आज अशी परिस्थिती नाही की ते प्रत्येकाला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊ शकेल. आज प्रमाणपत्र दिलं आणि कदाचित 10-12 दिवसांनी तो जर पॉझिटिव्ह आढळला, तर यामध्ये कोण दोषी ठेवणार? हा सुद्धा यांचा एक प्रश्न आहे. तर तेव्हा हे मजूर आपल्या आजारमुक्तीची प्रमाणपत्रे आणणार कुठून? आता यांना मूळ गावी तर जायचंय, पण अशी अट घातली आहे की आजारमुक्तीचं प्रमाणपत्र द्या. याचाही काही एक विचार या सरकारांनी काही केलेला नाहीये. हे सर्व गरिबांच्या नावे आणि कोरोना प्रसार रोखण्याच्या उद्देशाने आता यांनी जो काही मिळालेला आहे, की तुम्हाला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. आता यामागे एक मोठी बाब अशी आहे, की यांचं मागण्याचं कारण असं, की या कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने आम्ही तुमच्याकडनं मागत आहोत. मागताय तुम्ही बरोबर आहे, पण हे आता मिळवण्यासाठी जे काही मजुरांना धडपड करावी लागत आहे किंवा जे काही त्यांना आता असुरक्षितता वाटत आहे, याविषयी काही उत्तर सरकारकडे एक नाहीये. आता या शासकीय गोंधळामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच काय आहे, की प्रशासनाचा अभाव आहे. तोच काय? प्रशासनाचा अभाव. तर तो काय आहे आपण बघूयात. तर या सर्व परिस्थितीतनं आपल्याला या प्रशासनाचा कशा पद्धतीने इथे अभाव आहे, या गोष्टी आपल्या दृष्टीस येत आहेत. आता प्रशासनाचा अभाव हा जरी आपण कारण मानलं, तरी त्यांची काही उपाययोजना त्यांनी ज्या सुचवल्या आहेत, त्या आपल्या पारंपरिक किंवा सांस्कृतिक परंपरेचा जो काही आपल्यावर परिणाम आहे, ते काहीतरी करून दाखवण्यापेक्षा काय करायचं, की सगळंच बंद करून गप्प बसायचं. हीच आज एक मार्ग जो आहे, या कोरोनाच्या काळावरती त्यांनी पायबंद घालण्यासाठी वापर केल्याचंच इथे दिसून येत आहे. आता आपली राष्ट्रीय प्रशासनिक मानसिकता ही बंद करा आणि बंदी घाला किंवा प्रतिबंध करा हीच धन्यता करण्यात काय मानली जाते. कोरोना काळ म्हणजे अधिकार गाजवण्याची सुसंधी असंच शेवटी आपल्याला म्हणावं लागेल. तर यामध्ये सगळे जे काही प्रशासकीय यंत्रणा आहेत, यांचे सुनियोजिततेपेक्षा सक्तीचे व शांततेचे बंद कशा पद्धतीने पाळले जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आणि आपल्याच तेवढ्या भागामध्ये आपण किती कडकडीत बंद पाळून दाखवला याविषयी स्वतःचा गाजावाजा करण्याचा किंवा आम्ही 100% लॉकडाऊन यशस्वीरित्या करून दाखवलं, याकडे सगळ्यांचं काय लक्ष लागलेलं आहे. परंतु काय जगाची प्रगती काहीतरी करून दाखवणाऱ्याकडूनच होते आणि काहीतरी करणे म्हणजेच काय सुरू आहे ते बंद करून दाखवायचं आहे का? काहीतरी आपण करायला गेलोय, पण काय केलंय जे सुरू आहे तेच बंद करून बसलोय. तर याविषयी आजच्या संपादकीय भागामध्ये आपण सविस्तरपणे बघितलं आहे, की बंदी शाळेतले विद्यार्थी म्हणजे जे काही आपण आता विद्यार्थीच म्हणावं लागेल, एका बंद अशा शाळेमध्ये आहेत आणि आपण काय काय अडचणींना सामोरे जात आहोत आणि आपल्यावर कुठल्या कुठल्या परिस्थितींचा सध्या सामना करावा लागत आहे याविषयी हे भाष्य केलेले आहे. तर खूप छानसा असा लेख होता. तर आपण आता आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तीच आहे समोरच्या बाकावरूनच आपल्या कल्पनारम्यतेचे शस्त्र हे आपले भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेला हा लेख आहे. तर आपल्या जे काही आपण सध्या एक कल्पना करत आहोत आणि वास्तविकता काय यांचा योग्य पद्धतीने असं सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याविषयी आपण चर्चा करूयात. तर आता यांचं असं म्हणणं आहे, की काही त्यांनी आपण जे काही आता कल्पनाच्या विश्वामध्ये राहतोय आणि कल्पना करतोय, की बाबा टाळेबंदी उठवल्यानंतर कसं सगळं सुरळीत
सुरू होऊन जाईल याविषयी यांनी जे काही भाष्य केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अशा कल्पना मांडलेल्या आहेत आणि कल्पना तलं विश्व हे वेगळं आणि सध्या वास्तवमध्ये काय होईल याविषयी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आता कोरोना या साथीचा प्रसार, स्थलांतरित कामगार आणि त्यांना रोजगार देणारे जे काही लघु मध्यम उद्योग, मोठे उद्योगधंदे किंवा एकंदर अर्थव्यवस्था ही काही जे काही आपली चालत होती यांचे नेमके वास्तव घेणे लक्षात यायला पाहिजे आपल्या, की यांचं जे काही आता सध्याचं वास्तव आहे हे आपल्या पूर्णपणे आता सध्या काय टाळेबंदीच्या काळामध्ये या सगळ्यांवरतीच एक गदा आणलेली आहे. तर त्यामुळे हे सगळे पर्याय जे काय आहेत ते टाळेबंदीनंतर योग्य रीतीने सुरू होईल का नाही याविषयी सध्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंकाच आहे. आता COVID-19 विरोधातील आपली लढाई सुरू आहे, अजून सध्या सुरूच आहे. त्याचे सामाजिक व आर्थिक असे परिणाम आपल्या प्रत्येकानं सामोरे जावे लागत असताना सुद्धा आपण ही लढाई लढतच आहोत. त्यात सगळ्यांचे नेतृत्व केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे करीत आहेत. आपण भारताचे लोक या लढाईतील काही पाईक आहोत, पण लढ्यातील मूक सैनिक म्हणून आपण काही गोष्टीची केवळ कल्पना करून बघायला हरकत नाही. तर यांनी अशी कल्पना मांडली आहे. पहिली कल्पना अशी की समजा विषाणूचा पराभव हा लसीशिवाय म्हणजेच त्याच्यावर काही योग्य ती लस किंवा त्यांच्या औषधाशिवाय होऊ शकतो असे मानले तर आपण या विषाणूवर टाळेबंदी हाच एक उपाय समजून त्यानुसार टाळेबंदी वाढवतच राहणे आणि विषाणूचा प्रसार थांबेल असा त्याचा आपण अर्थ लावत बसणे हाच एक त्यांनी कल्पना केलेली आहे. परंतु वास्तवात असं आहे का? टाळेबंदी हा फक्त या विषाणूंच्या वाढीसाठी असणारा एक विराम आहे, पूर्णतः उपाय नाही. कारण काय आहे, की तो रोग पसरवण्याचा फक्त आपण वेग कमी करू शकतो. पूर्णतः त्याला आपण संपवू शकत नाही किंवा पूर्णपणे त्याचा आपण खात्माही करू शकत नाही जोपर्यंत त्याच्यावरती योग्य तो औषध उपचार हा येत नाही. कारण टाळेबंदी हा काही त्याच्यावर उपाय नाहीये. शिवाय कोरोनाचा प्रसारही थांबणार नाहीये. फार तर टाळेबंदीतून आपण विषाणूच्या प्रसाराची काय करू शकतो, गतीच कमी करू शकतोय. आणि ती जी आहे दुसरी कल्पना अशी आहे की ज्या स्थलांतरित कामगारांना आहे तिथेच रोखल्याने ते घरी सुद्धा जाऊ शकलेले नाहीत. ते सारे जण आता त्यांना मिळालेली आश्रयस्थाने असतील म्हणजे जे काही आपण क्वारंटाईनचे म्हणू किंवा विलगीकरण, अलगीकरण कक्ष जे आहेत, ज्या काही वेगवेगळ्या छावण्या उभारल्या आहेत, यातील व्यवस्थेमध्ये जे काही अन्न, औषध, उपचार यावर समाधानी आहेत. असं आपण जरी आज मानलं, तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र असं आहे की दिल्ली पोलिसांनी जेव्हा निवारागृहाची तपासणी केली तेव्हा त्यांना असं आढळून आले की प्रत्येक ठिकाणी किंवा निवासस्थानी जे आहेत जे उभारलेले आहेत सरकारनं त्या ठिकाणी त्या लोक जे काही आहेत जिथे ते सध्या क्वारंटाईन केले गेले आहेत त्या ठिकाणी त्यांना खूप साऱ्या सुविधांचा अभाव दिसून आला. अशी बातमी द इंडियन एक्सप्रेसने सुद्धा एक छापले प्रकाशित केली होती. त्यानुसार की तेथील लोकांना जो काही वीज पुरवठा सुद्धा त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणचे जे काही त्यांना पंखे आहेत, आता उन्हाचा तडाखा असल्या कारणाने ती तर आवश्यकच म्हणावे लागेल, ते सुद्धा बंद असले. त्याचप्रमाणे स्वच्छतेचा एक पूर्णपणे अभावच असा दिसून आला. कारण प्रसाधनगृहाचे ज्यामध्ये की प्रसाधनगृहाची स्वच्छता असेल किंवा पाण्याची पूर्तता असेल या सगळ्यांविषयी एक अस्वस्थताच निर्माण झालेली त्यावेळेला त्यांच्या निदर्शनास आली. तर सरकार एकीकडे म्हणत आहे की जे काही आपण विलगीकरण, अलगीकरण करत आहोत हे योग्य प्रकारे करत आहोत, पण वास्तव आहे का तसं? नाहीच आहे. कारण निवारागृहात जे काही आहे ते आपण कसे आपल्या आपल्या घरी आपण स्वइच्छेने राहतो, जे की होम क्वारंटाईन आहे. पण जर जे क्वारंटाईन केलं जातं, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन जे काही असेल, तर त्यामध्ये काय आपण बाकीच्या ठिकाणी राहणं आपल्याला सक्तीचंच आहे, जे की आपल्या इच्छेच्या विरुद्ध आहे. तर त्याचप्रमाणे आता तिसरी संकल्पना त्यांनी अशी मांडली आहे की स्थलांतरित कामगार जे काही आहेत, जे मुंबई, सुरत या ठिकाणचे म्हणजेच एकाच खोलीत हे 6 ते 10 जणांसह सुखात व आनंदात राहत आहेत, अशी कल्पना करूया. पण काय त्यांना काम नाही, त्यांच्याजवळ सध्या पैसे नाही, ते घरी कुटुंबाला पैसे सुद्धा पाठवू शकत नाहीत, तरी ते आनंदात आहेत असे समजूया. आता अशी आपण कल्पना जरी केली तरी काय पण वास्तवात या कुणीही कामगाराला सरकारने काही एक मदत केलेली नाही. कारण काय की त्यांच्या खात्यावर रोख सुद्धा जमा झालेली नाही. या कामगारांना केवळ घरी जाण्याची इच्छा आहे. त्यांना काय 29 एप्रिल पर्यंतचे चित्र असे होते की उत्तर प्रदेश व काही राज्यांनी जरा वेगळा दृष्टिकोन बाळगून त्यांचे कामगार जे आहेत त्यांच्या
आपल्या मूळ गावी परत आणण्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था केली. बिहार सरकारने तसे करण्यास नकार दिला, कारण केंद्राच्या नियमाच्या विरोधात जाऊन आम्ही कुठलाही धोका पत्करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि केंद्र सरकारनं काय झाले की 29 एप्रिल पर्यंत तरी या लोकांना परत आणण्याबाबत काही एक आश्वासन दिलेलं नाही. त्यानंतर बिहार सरकारने काय विनाथांबा रेल्वे गाड्या सोडून या कामगारांना आपापल्या राज्यात आणण्याची व्यवस्था केली होती. आता चौथी कल्पना अशी करू की या सगळ्या काळात कोणाच्या नोकऱ्या गेल्या, काही गेल्या नाहीत व कामगार जे काही आता टाळेबंदीमध्ये आपापल्या घरी बसलेले आहेत, ते परत टाळेबंदी उठल्यानंतर कामावर परत येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नोकऱ्या परत बहाल केल्या जाणार अशी एक आपण अपेक्षा धरूया. पण प्रत्यक्षात वास्तवामध्ये काय आहे की CMIच्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांच्या माहितीनुसार काय आहे की 27 एप्रिल अखेर बेरोजगारीचा दर हा भारतामध्ये 21.1% होता. तसंच कामगार जे काय सहभागी कामगार यांचा काय आहे 35.4% पर्यंत खाली आला. कामगारांचं जे काही आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग आहे तो 35.5% खाली आला. लघु व मध्यम उद्योग जे काही आहेत ते सुद्धा बंद झाले. आता ते पुन्हा सुरू करणे एवढं सोपं नाही, कारण त्यामुळे लोक पुन्हा कामावर येतील व त्यांना रोजगार मिळेल ही सुद्धा शक्यता नाही. आता काही कारखान्यात 2 ते 10 इतकेच कामगार होते. त्यांनी रोजीरोटीची दुसरी साधने शोधली, काहींनी काय स्थलांतर केले. जरी त्यांना परत यावेसे वाटले तरी त्यांना कोणी घेणार नाही आणि आधीच्या कामाचे काय राहिलेले सुद्धा पैसे पण देणार नाही. या लहान उद्योगांनाही आता काय त्यांनी इतर देणी त्यांची जे काही उद्योगधंद्यांच्या देणी असतील, त्यांच्यावरचे कर्ज असतील, ही चुकवायचीच वेळ आली आहे. आता या प्रदीर्घ काळाच्या टाळेबंदीनंतर काय होणार की पुन्हा सगळे पूर्वीसारखे सुरळीत होईल अशी आशा बाळगण्यात काही एक अर्थ नाहीये. कारण या उद्योगांकडे जे काही आपण म्हणतो खेळते भांडवल असेल किंवा कुठल्याही बँकेतर अर्थसंस्था त्यांना पत्र हमीशिवाय कर्ज सुद्धा देणार नाही आता परत सुरू करण्यासाठी. पुरवठा साखळ्या सुद्धा यांच्या तुटून जातील. त्यामुळेच काय पुन्हा वितरण सुरू करून उपयोग काय असा प्रश्न राहील, कारण उत्पादन पुन्हा सुरू करणार तर नाहीच, ही अशक्य अशी बाब आहे. त्यापुढील काळात दुसरे कोणीही स्वकष्टाचा पैसा उद्योग सुरू करण्यात गुंतवणार नाही, कारण उद्योगधंदे जर असे दिवसेंदिवस बंद, महिन्यानुमहिने जर बंद राहत असेल तर त्यामध्ये कोणी गुंतवणूक करण्याचा पुढाकार सुद्धा घेणार नाही. आता पाचवी कल्पना आपण अशी करू की ती केंद्र सरकारने 25 मार्चला दिलेली सर्व आश्वासने पाळली आहेत आणि ते लवकरच दुसरी आर्थिक कृती योजना सादर करणार आहे. त्यात लघु व मध्यम उद्योगांना जी काही मदत केली जाणार आहे याविषयी सरकारने एक 25 मार्चला जी काही त्यांनी आश्वासने दिली होती ती पाळली जातील असं आपण एक गृहीत धरूया. परंतु आज जवळजवळ 40 ते 42 दिवसानंतर म्हणजेच दुसऱ्या टाळेबंदीचा काळ संपेपर्यंत यातलं काही सुद्धा झालेलं नाहीये. याबाबत आर्थिक कृती दलाने काही शिफारशी केल्या आहेत की नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही आणि नवीन समिती नेमण्यात आली होती त्याचाही गाजावाजा झाला, पण त्यांनी काही मोठा धाडसी असा वेगळा विचार केल्याचे अद्यापही ऐकायला आलेले नाही. कारण वास्तव असे आहे की बँकांकडे पैसा आहे पण त्यांनी तो रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे पसंत केले आहे. बँकेकडचा सगळा पैसा कुठे आहे आता सध्या रिझर्व्ह बँकेमध्येच ठेवण्यात आलेला आहे. हा पैसा अर्थेतर संस्था, SME, लघु व मध्यम उद्योग यांना द्यावासा वाटत नाही. बँकेतर वित्त संस्थांकडेही निधी नाही, त्यामुळे ते कर्ज सुद्धा देऊ शकत नाहीयेत. आता यानंतरच 6वी कल्पना एक अशी मांडली आहे की मोठे उद्योग काहीसे टिकाव धरतील व नंतर पुन्हा पूर्वीसारखे बहरतील. आता इतक्या टाळेबंदीच्या परिस्थितीनंतर जे काही मोठे उद्योगधंदे आहेत ते सुद्धा काय की बाबा आपल्या या वाईट परिस्थितीत सुद्धा टिकून राहतील व पूर्वीसारखे बहरतील अशी आपण अपेक्षा करू. पण याविषयीचं वास्तव काय आहे ते बघूया. आता मोठ्या उद्योगांना हे कळून चुकलं आहे की जुनी स्वाभाविकता व नवी स्वाभाविकता वेगळी असणार आहे, म्हणजेच टाळेबंदीच्या आधीची आणि टाळेबंदीच्या नंतरची स्वाभाविकता. आता नवे नित्य वास्तव वेगळे असणार आहे. हे उद्योग आता पैसा बाळगून ठेवतील आणि भांडवली खर्च जे काही ते करत होते ते कमी करतील. त्यांच्या क्षमता वाढतील, कशा कर्मचाऱ्यांची कपात करतील, कर्जमुक्त होण्याचा सुद्धा प्रयत्न करेल, घरातून काम करण्यास उत्तेजन दिले जाईल, वर्क फ्रॉम होम या गोष्टीसाठी. तसेच मोठे उद्योग आता एकमेकात विलीन होतील, त्यामुळे स्पर्धा कमी होईल, जसे दूरसंचार क्षेत्रात आता झालेलं आहे. आता 7वी कल्पना यांनी अशी म्हटली आहे की अर्थव्यवस्था टाळेबंदीनंतर पुन्हा उसळी घेऊ लागली आहे. अर्थव्यवस्थेचा आलेख उतरंडीचा नसून उंची गाठणार आहे, असं यांनी एक कल्पना मांडली आहे, जसे की आता आपल्यासाठी फक्त स्वप्नच राहिले आहे.
तर असो, पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की जे काही आता निश्चलीकरणाच्या घोडचुकीनंतर म्हणजेच काय जो की आपण पूर्णच नोटबंदी वगैरे केल्या होत्या. त्याच्या या घोडचुकीनंतरच अर्थव्यवस्था अजून सुद्धा आपली सावरली होती नव्हतीच तोपर्यंत काय अजून कोरोनाने मध्येच एंट्री केली. वस्तू व सेवा कर जीएसटी व्यवस्था लागू करताना जी अकलनीय घाई करण्यात आली होती त्यातही आपण सावरलेलं नाहीये. जे काही मध्येच आता नोटबंदी म्हणा, जीएसटी म्हणा, यातून आपण सावरलो आहे नाही, तोच टाळेबंदीनं अजून मध्ये आपली अर्थव्यवस्थेला फार वरती येण्यास कुठली सुद्धा मुभा सोडलेली नाहीये. अगदी वेगळे उपाय करून कठोर परिश्रम किंवा उत्तम अंमलबजावणी, पैशाचा योग्य विनिमय किंवा हुशारकीने किती जरी भागीदारी आपण आंतरराष्ट्रीय सहकार्य असे काहीही केले तरी त्यातून पुन्हा आपण ऊर्जित अवस्था म्हणजेच यातून उभारू शकत नाही. जरी उभारलो तरी हे खूप कठीण असणार याविषयी त्यांनी सांगितलंय. तरी आपण कल्पना करून पाहू व कल्पना करत राहू. कारण काय असे म्हटलं जातं की वास्तवाविरोधात कल्पनारम्यता हेच एकमेव शस्त्र असतं. तर त्यासाठी आपण आपल्या कल्पना करत राहिल्या पाहिजे आणि त्यातून योग्य असा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. तर असो, खूप सुंदरसा असा लेख होता. आपले माननीय भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर आता आपण पुढील याच्याकडे वळूयात, मुद्द्याकडे आपल्या. तो आहे अन्वयार्थ. आता अजूनही रक्त मागत उठती. तर जो काही आता आपले 5 जवान जे शहीद झालेले आहेत याविषयी त्यांनी या लेखामध्ये काय काय मांडले. सध्या जगभरामध्ये कोरोना काळ सुरू असताना सुद्धा हे पाक जे आहे यांच्या काही हल्लेखोरांना आपल्या सीमेवरती पाठवून जे काही यांचं असं एक खूप अमानुष कृत्य चाललेलं आहे याविषयी यांनी भाष्य केलेलं आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर बघूया. तर अन्वयार्थ मध्ये काही दिवसापूर्वी जवळपास काय झाले की 4,000 संशयित आणि दहशतवाद्यांची नावे ही निगराणी सूचीत न वगळण्यात आली होती. तर त्याविषयी यांनी हा भाष्य केलेला आहे. तर बघूयात. कारण काश्मीर खोऱ्यात 1 मे पासून सुरू झालेल्या या दहशतवाद्यांच्या जे काही कारवाया होत्या त्या 3 दिवसात भारतीय सुरक्षा दलाच्या जवळपास 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात रविवारी हांडवारमध्ये झालेली जी काही चकमक होती, चकमकीत लष्कराचे जे काही कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सूद तसेच जम्मू काश्मीरचे पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर जे काही होते आपले शकील काझी यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करून तेथील 3 जवान हे शहीद झालेले होते. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुपवाडा जिल्ह्यात काय झालंय, उडालेल्या एका चकमकीत लष्कराचे 5 सुप्रशिक्षित जवान हे शहीद झालेले होते. खूप धक्कादायक अशी बाब घडत आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाने थैमान घातला असताना सुद्धा या दहशतवादी कारवायांना काही एक सुद्धा त्याचं पडलेलं नाही आहे. तर त्यांचं असंच म्हणणं आहे, कोरोनाचा विळखा काश्मीर खोऱ्यालाही पडलेला असताना या विषाणूने पाकिस्तानातही उत्पाद माजवलेला असताना त्या देशाकडून भारतात दहशतवादी पाठवण्याच्या धोरणात का बरं फरक पडलेला नाहीये. आता त्याचप्रमाणे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये या खोऱ्यातील काय होतं, उन्हामुळे बर्फ वितळण्याचा काळ असतोय. तर या काळात काही मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असते तिथे. त्यामुळे तेथील सुरक्षा दलांच्या जवानांनाही नेहमीच सावध राहावं लागतं. तरी गेल्या काही वर्षे दहशतवाद्यांचा निपात करताना अशा प्रकारे जवान आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यावेळी काय देशभर हळहळ आणि संताप व्यक्त होतोच. हे सर्व कधी थांबणार आणि प्राणहानी कधी संपणार अशी सार्वत्रिक भावना उमटतेच. परंतु काय या प्रश्नांची उत्तरे देणे अद्यापही सोपी नाहीयेत की हे सगळं बाबा दहशतवादी कारवाया कधी थांबणार आणि याच्यातनं काही मार्ग निघणार काय, यांचा प्रश्न सुद्धा सोपं देणे आता सध्याची तर परिस्थिती खूप अवघड आहे. पण ही परिस्थिती निवारल्यानंतर सुद्धा सोपं नाहीये. पाकिस्तानात एकीकडे काय कोरोना केंद्रे टाळेबंदी आणि तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असताना सुद्धा तेथील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या लष्करांच्या निर्णायकतेमध्ये अजिबात फरक पडलेला नाहीये. त्यांचे निदर्शक 2 आहेत. ते म्हणजे जे आपल्याला निदर्शनात याच्यावरनं येते की या पाकिस्तानला काही फरक पडलेला नाहीये. तो काही दिवसापूर्वीच काय झाले, जवळपास 40,000 संशयित जे आहेत दहशतवाद्यांची नावे आपण निगराणी सूचीतनं वगळण्यात आली. त्यात मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये जो एक प्रमुख सूत्रधार होता झाकाउर रहमान याचाही समावेश होता. त्यानंतर इस्लामवादी दहशतवाद आणि लष्कर यांची हातमिळवणी हे पाकिस्तान काय करते, इस्लामवादी दहशतवाद आणि लष्कर यांची हातमिळवणी हे पाकिस्तान वर्षानुवर्षे दिसून आलेले आहेच आपल्याला.
की जे काही एकीकडे इस्लाम धर्म मांडायचा आणि दुसरीकडे लष्कर पाठवायचे. आता अलीकडेच काय झाले, पाकिस्तानी लष्कराच्या वतीने त्यांनी एक ग्रीन बुक नामक पुस्तिका जारी करण्यात आली होती. तर त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे तेथील लष्करांचं, यामध्ये तेथील लष्कराचा जो काही वार्षिक दस्तऐवज या ग्रीन बुक मध्ये असतो, त्यामध्ये त्याने असा उल्लेख केला आहे की त्यात बालाकोट हल्ला आणि काश्मीर संबंधी सुद्धा अनुच्छेद 370 जे काही आपण आता त्याच्यावर प्रतिबंध आणला आहे याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. तर काश्मीरच्या मुद्द्यावर छुप्या युद्धाच्या मार्गानेच भारताला धडा शिकवण्याचा निर्धार त्या पुस्तिकेत तेथील विद्यमान लष्कर प्रमुख जे कोण आहेत, कमर जावेद बाजवा यांच्यासह अनेक लेखकांनी व्यक्त केला आहे, की म्हणतात की काश्मीरच्या मुद्द्यावर आपण भारताला छुप्या मार्गाने धडा शिकू, प्रत्यक्ष तर काही समोर येणार नाही, पण हे पाकिस्तान काही आपली जात सोडत नाहीये. काही झालं तरी छुप्या मार्गानेच करण्याचा त्याचा एक जो काही त्याने सूड लावलाय तो खूप धोकादायक आहे आपल्यासाठी, आणि अशाच पद्धतीने चालू राहिला तर तो पाकिस्तानसाठीही धोकादायकच आहे, कारण भारत हा जास्त दिवस वाट बघणाऱ्यातला नाहीये. पाकिस्तानच्या अनेक दशकांच्या धोरणाची सुसंगतच आहे. ही झाली या प्रकरणाची एक बाजू, पण काय आहे आपल्याकडीलही काही बाजू आहेत, जे काही कर्नल शर्मा आणि त्यांचे निर्भक सहकारी हे काय हंडवारा गावात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सोडवणुकीसाठी संबंधित गावात आणि घरात दाखल झाले होते. तिथे पण त्यांना काय नागरिकांना सोडवण्यासाठी गेले, परंतु काय यांनाच वीरमरण आले. आता सर्वसामान्यांच्या जीवितासाठी आपले लष्कर काय आहेत, प्राणपणाने झटत आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत जीव वाचवण्यासाठी, दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी. पण काय या सगळ्या परिस्थितीचं जाणीव हे काय काश्मीरी सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून खरोखरच दाखवली जात आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उद्भवला गेला आहे इथे. कारण टाळेबंदीमुळे देशभर जनता आता सैरभैर झालेली आहे. अशी टाळेबंदी आणि संपर्कबंदी ही आपण काश्मीरात अंमलात आणली होतीच, परंतु काय तेथील केंद्र सरकार पुरस्कृत प्रशासन सोमवारीच काश्मीर खोऱ्याला लाल म्हणजेच काय रेड झोन मध्ये पूर्ण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं. आता जे राज्य किंवा क्षेत्र गेले 6 महिने टाळेबंदी खालीच आहे, त्या क्षेत्राला टप्प्याटप्प्याने सूट देण्याची कोणतीही योजना दिसत नाही, किंवा असल्यास ती जाहीर करावीशी असे केंद्र सरकारला वाटत सुद्धा नाही. कोविड योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी लष्कराचे बँड रुग्णालयासमोर उभे करणे किंवा हवाई दलाच्या विमानातून आता फुलांचा वर्षाव करणे, यातील प्रतिकात्मकतेपुरतेच आपण कोविड योद्धे आणि सुरक्षा दले यांच्याविषयीचा आदरभाव सुद्धा मर्यादित राहिलेला नाही ना, असाच एक प्रश्न नियमितपणे इथे उपस्थित होत आहे. कारण काश्मीरमध्ये अजूनही रक्त मागत उठते, ही परिस्थिती जैसे थे आहे, याची चर्चा पाकिस्तान पलीकडे सुद्धा नेण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण आजच्या लोकसत्ता या अंकाविषयी चर्चा केली आहे. आशा करतो की तुम्हा सर्वांना माझ्या या प्रयत्नाचा थोडा का होईना एक तुमच्या यशाच्या मार्गक्रमणासाठी हातभार लागला असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तुमच्या यातनं काही ज्ञानार्जन होत असेल, तर कृपया करून आपल्या मित्रांना सुद्धा याविषयी सांगा, एवढीच आपली अपेक्षा करतो. आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा असं प्रत्येक वेळी सांगणं तर चुकीचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्हाला जे योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही ते निर्णय करा. धन्यवाद.